म्हणजे म्हशी गेल्यात, कोणाच्या कोंबड्या गेल्यात, कोणाच्या शेळ्या गेल्यात, जमीन वाहून गेलेत, कोणाची घरं वाहून गेले, अख्खा आयुष्य वाहून गेलेलं आहे. काय नुकसान भरपाई देणार? किती नुकसान भरपाई देणार? अजित पवारांचं ठीक आहे हो, सतत म्हणे तुम्हाला फुकटचं पाहिजे. काय ह्या म्हशी वाहून गेल्या, तुमची जमीन वाहून गेली, ती काय फुकटची होती? आणि आज शेतकरी म्हणजे काय अजितदादाचा पोरगा नाहीये त्याला फुकटची जमीन मिळायला. म्हणजे शेतकऱ्यांना सांगतायत की तुम्ही हातपाय हलवा, तुम्ही भलत असेल तर काहीतरी तिकडे हलवत बसल्या म्हणून सगळे भ्रष्टाचारी लोक डोक्यावरती बसलेत. सगळे भ्रष्टाचारी झालेले आहेत. आणि आता यांनी जो प्रश्न विचारला आम्ही काय करावं, सांगतो करणार. जे मी सांगितलं तो म्हणजे दगाबाज सरकारचा पंचनामा. जाऊन बसायचं ऑफिसमध्ये, शिवसेना म्हणून काय करायचं ते मी करणार, ते मी करणार. मी आता या आपत्तीच्या दरम्यान तिसऱ्यांदा मराठवाड्यात आलोय, परत येणार आहे मी मराठवाड्यामध्ये. पण